पूर्व आशियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्याचमुळे भारतात आणि जगात अनेक गोष्टींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. भारतामध्ये संपूर्ण ठिकाणी LPGचा जो पुरवठा होतो तो आपण आयात करतो, गॅस आपण आयात करतो आणि या गॅस आयातीमुळे आणि युद्धामुळे या आयातीवर जो परिणाम झाला आहे त्याच्यामुळे आता भारतात अगदी कमी प्रमाणात LPG उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्यामुळे केंद्र सरकारने अचानक निर्णय घेतला की जो कमर्शियल गॅस आहे तो बंद करण्यात यावा आणि याचा सगळ्याचा परिणाम जो झाला आहे तो हॉटेल या व्यवसायावर झालेला आहे. पुण्यात देखील हीच परिस्थिती आहे. पुण्यातील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जे आहेत गणेश शेट्टी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. ज्या प्रकारे अचानक हा निर्णय झाला आणि गॅस जो कमर्शियल गॅस आहे तो मिळणं बंद झाला, काय सांगाल याचा परिणाम काय झाला आहे? नाही, जर आता GR गव्हर्नमेंटने जो सेंट्रल गव्हर्नमेंटने जो GR काढले की गॅस सिलेंडर LPG सिलेंडर जे 19 किलोचे आहे जे रेस्टॉरंटला जातात ते विथ इमिजिएट इफेक्ट बंद करा. आणि हे ऑर्डर सकाळी त्यांना मिळाली. ऑर्डर आदल्या दिवशी काढली असेल पण कोणालाच माहीत नाही ना. आमच्या इंडस्ट्रीला कळवलं ना, आमच्या इंडस्ट्रीला आधी माहिती दिली ना, सप्लायरला माहिती, कोणालाच माहीत नाही. हे डायरेक्ट गोडाऊनमध्ये त्यांनी जिथे तर गोडाऊन असेल ऑल ओव्हर इंडिया तिथे त्यांनी हे GR पाठवून दिलं. त्याच्यामुळं काय झालं की त्याच्यामुळं ते कोणालाच स्टोअर करण्याचा विषयच नाही राहिला. आता प्रत्येक हॉटेलवाल्याकडं 2-3 दिवसाचा स्टोअर असतो, तसंच प्रत्येक ह्याच्याकडं डिस्ट्रीब्युटरकडं त्याच्याकडं पण 2-3 दिवसाचा त्याच्या हिशोबापर्यंत 2-3 दिवसाचा स्टोअर करतो. याच्यावरती कोणी स्टोअर करू शकत नाही, म्हणजे फिजिबल नाही कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये ना हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. समजा LPGचा पुरवठा झाला नाही कमर्शियल, तर पुढचा काही तोडगा असणार आहे का? हॉटेल इंडस्ट्री याचा कसा परिणाम बघायला मिळणार? ते बघा, गॅसला सबस्टिट्यूट काही नाही. सबस्टिट्यूट काय फक्त इंडक्शन आहे. रॉकेल आम्हाला रॉकेल नाही आहे, मिळत नाही. पहिली गोष्ट ते रॉकेल वापरून काय होणार नाही. दुसरी गोष्ट काय, लाकूड आणि कोळसा ऑलरेडी गव्हर्नमेंटने बंदी आणली त्याच्यावर. त्यामुळे कित्येक लोकांनी तंदूर भट्टी जी आहे ते गॅसमध्ये कन्वर्ट केलेलं आहे कोळसाच्यामुळं. तर आता अल्टरनेट राहिलं फक्त इलेक्ट्रिसिटीमध्ये पण इंडक्शन, एवढंच. ह्याच्या पलीकडं काही नाही. आणि ते इंडक्शनमध्ये सगळे पदार्थ होत नाहीत. फक्त तुम्हाला फूड वॉर्मिंग होतं. फ्राय पॅनवर तुम्ही आता पालक पनीरची ऑर्डर दिली तर मग जे आता नॉर्मल आम्ही इमिजिएट करून देतो ते आता नाही, आम्हाला ते करून ठेवावं लागेल. आमचा जो मेनू आहे 100 डिश असतील ते मेनू ऑटोमॅटिक करटाईल होऊन ते 10-12 डिशच होणार आहे, जे बल्कमध्ये आम्ही करून ठेवू आणि तुम्हाला फक्त गरम करून देऊ, एवढंच. याच्यामुळे जर मेनूमध्ये किमती वाढणार आहेत का, मेनूच्या किमती वाढणार आहेत का, किंवा हॉटेल व्यवसाय आहे हा किती दिवस अजून चालू राहू शकतो आणि मग कोरोनासारखी परिस्थिती येऊ शकते का, काय सांगा? नाही, किंमत नाही वाढणार. किंमत एवढ्या लवकर आम्ही वाढवत नाही, कारण आम्ही ते 10-15 दिवसाचा रेशो ठेवतो. किंमत वाढवणार नाही, पण 2-3 दिवसांनी सिलेंडर नाही मिळालं तर हॉटेलच बंद होणार. त्यामुळे तिथं किंमत वाढवणं न वाढवणं हा विषयच राहणार नाही. कारण तुमच्याकडं गॅसच नाही, तुम्ही वाढून काय फायदा? कोणाला वाढून करणार काय? जर तुम्ही सप्लायच देऊ शकत नाही, हॉटेलच ओपन करू शकत नाही, तर किंमत वाढून काय मतलबच नाही. काय पर्याय काढावा असं तुम्हाला वाटतं सरकार? आणि सरकारने आम्हाला एक तर कॉन्फिडन्स घेतलं असतं की बाबा असं होणार आहे. 2-3 एक इमर्जन्सी मिटिंग बोललेचे आमचे जे नॅशनल हेड आहेत हॉटेल असोसिएशनच्या अख्ख्या भारतभर, त्यांच्याशी मिटिंग बोलून गव्हर्नमेंटने ठरवलं असतं की मग काहीतरी मास्टर प्लॅन करून आधीपासून लोकांनी मेंटली प्रिपेअर झाले असते. आज तुम्हाला फ्यूलला अल्टरनेटिव्ह नाही ना काही, इंडक्शन सोडून. म्हणजे येत्या 3-4 दिवसात हॉटेल्स बंद होऊ शकतात. पडतील, खूप हॉटेल बंद पडतील 3-4 दिवसात. गॅसच नाही म्हणलं तर त्याच्यावरच त्याचं जेवण आहे, तो अल्टरनेटिव्ह काय त्याला? बँगलोरला आता जी परिस्थिती आहे ती पुण्यात पण होऊ शकते. बँगलोरला नेमकं काय? बँगलोरला काय झालं, बँगलोरमध्ये मॅक्झिमम लोकांकडे सिलेंडर आहे, ते त्याचा 5% लोकांकडे पण पाईपलाईन नाही आहे. त्यामुळे बँगलोरला इफेक्ट पडला. आणि बँगलोरला दर्शनी टाईपचं एक फूड आहे, ते उभं राहून खायचं. तिथं कसं काय, तिथं डोसा, इडली, वडा आणि शिरा, उपीट हे याचं आणि पुलाव एवढंच होत होतं. पण आता बेंगलोरला काय झालं, कोणाकडे स्टॉक नाही. त्यांचे दर्शनी जे हॉटेल्स असतात ते 300-400-300 फुटाचे हॉटेल्स आहेत. त्यामुळं तिथं काय झालं, त्यांना सिलेंडर स्टॉक पण नाही. 2 दिवसात 3 दिवसात त्यांच्याकडे होता. आता तो बंद झाला. आणि सगळ्यात जास्त डोसा बंद झाला. पहिल्या दिवशी डोसा बंद झाला संध्याकाळपर्यंत, आणि दुसऱ्या दिवसापासून लिमिटेड आयटम ठेवले. आता ते उरलेला गॅस स्टॉक होता तोही संपला. त्यामुळं बंद करण्याशिवाय पर्यायच नाही. ही परिस्थिती सुधारावी म्हणून सरकारला काही तुम्ही सुचवू इच्छिता? माझं असं म्हणणं आहे सरकारला की आमच्या अख्ख्या इंडस्ट्रीचं म्हणणं असं आहे की तुम्ही राशनिंग करा, पण तुम्ही बंदच केलं तर आमची इंडस्ट्रीच संपेल.
आणि लाखो कामगार आहेत. आज पुणे शहरात लाखो कामगार आहेत हॉटेलमध्ये, ते सगळे बेकार होतील. राशनिंग केल्यामुळे काय होईल, हॉटेलही चालू राहील, कामगारांचं पण काम चालू राहील, कस्टमरला पण सर्व्हिस मिळेल. आणि जी इंडस्ट्री आपल्या आय टी हब आहे आज पुणे शहराचं आपण बोललो तरी, आज 50% तरी आय टीचे लोक आहेत. ते तर काय घरी जेवण करत, दोघांचं टायमिंग ऑड आहे आणि ते येऊन परत घरी येऊन जेवण करतात, असं होत नाही. ह्या सगळ्या लोकांना भयंकर इफेक्ट होणार, कारण हॉटेलच बंद होईल ना, पर्याय नाही. एकूणच जीवनाची जी साखळी आहे ती बंद पडेल असं तुम्ही म्हणता. ऑटोमॅटिक बंद पडणार. आम्ही हॉटेल इंडस्ट्री जे आज लाखो लोक कामगार आहेत आणि लाखो लोक हॉटेल इंडस्ट्रीचे रिलेटेड आहेत, म्हणजे जेवण खाण्यामध्ये सर्व्हिसपासून त्यांना काहीच मिळणार नाही. त्यामुळे त्यांनाही विचार करावा लागेल प्लॅनिंग काय करायचं ते, आणि आमच्या इंडस्ट्री आमचे कामगार बेकार होतील सगळे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघत होतो की ज्या प्रकारे हॉटेल इंडस्ट्री चा जो कमर्शियल LPG आहे तो बंद करण्यात आला आहे, अचानक निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु याचा इफेक्ट सामान्य माणसापर्यंत ते उच्च सोसायटीमधल्या प्रत्येक लोकांपर्यंत पडणारा आहे. जीवनमान विस्कळीत होणारा हा निर्णय आहे. त्याच्यामुळे सरकारने या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करावा असं म्हणणं पुणे असोसिएशन हॉटेलचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांचं होतं. मात्र LPG आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टींवर या युद्धाचा नेमका आपल्याला परिणाम बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.